जो भी है देवाभाऊ ही है नंबर 2 ला काही किंमत नसते। आर पाटलांच्या भाषणाचा संदर्भ देत रवींद्र चव्हाणांचा नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंना चिमटा। भाजपकडून सोलापुरातील 12 नगर परिषदेसाठी प्रत्येकी 25 कोटी प्रमाणे 300 कोटी वाटपासाठी आले, उत्तम जानकर यांचा दावा। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा आज प्रथम पुण्यस्मरण। अजित पवार यांचा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत संवाद। तर आरोपी कृष्णा आंधळे कधी सापडणार, गावकऱ्यांचा हा सवाल। सर्व पुरावे असतानाही न्याय मिळण्यासाठी दिरंगाई का? आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्या, वैभवी देशमुख भाऊक। अडचणीत असले की परळीकर देवा आधी धनंजय मुंडेंकडे येतात। परळीत आपणच भगवान असा प्रचार धनंजय मुंडे यांचा या संदर्भात असा सूर। प्रचारात फोनद्वारे आश्वासनं आणि मंजुरींचा ट्रेंड। सभेतून शिंदेंचा उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन करत MIDC मंजुरीचा वायदा, मात्र थोरातांकडून फोनवरच्या मंजुरींवर सवाल उपस्थित। नीती नियत आणि निधी घेऊन आम्ही बोलतो, देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। भद्रावतीमधील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं काही सुरू। ज्यांच्या घरी पैसे सापडले ते मोकाट। माझ्यावर 10 गुन्हे दाखल झाले तरी पैसे वाटणाऱ्यांना सोडणार नाही। गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले। आम्ही निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरतोय, गुन्हा कुणी दाखल केला माहित नाही। निलेश राणे यांच्या आरोपांवर रवींद्र चव्हाण यांचं उत्तर। शिंदे सेनेतील इतर नेते रवींद्र चव्हाणांवर का बोलत नाही? निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय, नितेश राणेंचा आरोप। पुण्याच्या खेड तालुक्यातल्या निमगाव खंडोबा गावामध्ये बिबट्याचा श्वानावर हल्ला। घरासमोर बसलेल्या श्वानाला बिबट्यानं जंगलात ओढून नेलं। याच बिबट्यानं निमगावामध्ये मुलावरती हल्ला केल्याचा अंदाज।